नमस्कार, मी आहे प्रवीण चव्हाण आणि आपण पाहत आहात लोकसभा टाइम्स 24 जनसामान्यांचा बुलंद आवाज. आजची सर्वात मोठी बातमी नवी मुंबई या शहरातून. नवी मुंबईतील डी वाय पाटील कॉलेजमध्ये नशामुक्त नवी मुंबई नशामुक्त महाराष्ट्र या अभियानांतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या वतीने विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान शालेय विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा संदेश देणारी पथनाट्य सादर केली. तसेच अंमली पदार्थाच्या दुष्परिणामावर आधारित लघुपट स्क्रीनवर दाखवण्यात आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी युवा पिढीला मार्गदर्शन करत अंमली पदार्थापासून दूर राहण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मार्गदर्शनातून युवा पिढीचे देशाचे आणि महाराष्ट्राच्या भविष्यातील महत्त्व अधोरेखित केले. तरुणांच्या हातात देशाचे भविष्य आहे, त्यामुळे अंमली पदार्थ आणि व्यसनापासून दूर राहून आपल्या आयुष्याला योग्य दिशा द्या, असे संदेश त्यांनी दिला. एखादा व्यसन लागले की आयुष्य कोणत्या मार्गावर जाईल हे सांगता येत नाही. त्यामुळे आयुष्य आनंदी आणि भविष्यासाठी उज्ज्वल करायचे असेल तर अंमली पदार्थापासून दूर राहा, म्हणजेच से नो टू ड्रग्ज. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. लघुपट, रील्स आणि पोस्टर मेकिंग अशा विविध विषयावर विद्यार्थ्यांनी आपली कलात्मक आणि सामाजिक संदेश मांडला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध शाळेचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी नशामुक्त नवी मुंबई आणि नशामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शपथ घेतली. आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. युवा पिढीने अंमली पदार्थापासून दूर राहावे आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य मार्गाची निवड करावी, हा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी पाहत राहा लोकसभा टाइम्स 24 जनसामान्यांचा बुलंद आवाज.